एरंडोलीत मद्यधुंद टेम्पो चालकाचा थरार, 2 ठार, 1 गंभीर जखमी. मिरज तालुक्यातील एरंडोली येथे मद्यधुंद मालवाहू टेम्पो चालकाने भरधाव वेगात 2 दुचाकींना जोरदार धडक देत भीषण अपघात घडवल्याची घटना घडली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार KA 28A 1776 क्रमांकाचा मालवाहू टेम्पो अंबा स्टॉप बस स्थानकाजवळ भरधाव वेगाने येत असताना प्रथम एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दुसऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले. या अपघातात लक्ष्मण संतू हाके वय 65 यांचा जागीच मृत्यू झाला, तर खाजासाहेब अण्णासाहेब मिरजकर वय 37 राहणार लाटवडे जिल्हा कोल्हापूर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तसेच रामचंद्र नलवडे वय 40 हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चालकाने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गावातील तरुण इतर वाहन चालकांनीही सुमारे 1 किलोमीटर अंतरावर त्याचा पाठलाग करून टेम्पो अडवला. यावेळी संतप्त नागरिकांनी चालक व वाहन मालकाला बेदम मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे एरंडोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मद्यधुंद वाहन चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. म्हणजे आमचे चुलते येत होते लक्ष्मण संतू हाके एरंडोली तिथं राहतात. म्हणजे कामावर इकडे यालते घराकडे. मग तिथं आयसरनं पाठीमागे येऊन का नाही धडक देऊन माहीत झाले. आयसर हे आंब्या स्टॉप एरंडोली आंब्या स्टॉपपासून मिरजकडे चाललं होतं. एरंडोली हायस्कूलपाशी तिथं गाडी आयसर आहे, तिथं तिघांना उडवलेलं आहे.